राज्याच्या शहरी भागात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी संपण्याआधी राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे। राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली। राज्यातील कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचा यात समावेश आहे। निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता निकाल जाहीर होईल। आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा मंगळवारी करण्यात आली। त्यानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका होत आहेत। उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी 16 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे। आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच 12 जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू होणार आहे। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती। त्यानुसार आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती। सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणं निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे। आरक्षण मर्यादा 50% वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात घेतली जाणार आहे। राज्यात 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदान होत असून 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 16 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत नामांकन अर्ज स्वीकारले जातील। त्यानंतर 22 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल। 27 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतील। 27 जानेवारीला दुपारी 3:30 वाजेनंतर उमेदवारांची यादी अंतिम केली जाऊन त्यांच्या निवडणूक चिन्हांचं वितरण केलं जाईल। तर 5 फेब्रुवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल। तर आता प्रशासनाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पुन्हा एकदा कंबर कसून कामाला लागावं लागणार आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती, 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम। जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी 16 जानेवारी 2026। नाम निर्देशन पत्र स्वीकारणे, नाम निर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026। नाम निर्देशन पत्राची छाननी, नाम निर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी 2026। उमेदवारी माघारीची अंतिम मुदत, उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026। उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत। अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर। अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 वाजेनंतर। अंतिम उमेदवाराची यादी, अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतमोजणीचा दिनांक, मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून।